पवार साहेबांच्या कृपेने सोलापूर जिल्ह्यात 800 कोटींची खैरात। राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदेंनी दिली जाहीर कबुली। इजिप्तचा कांदा जेएनपीटी बंदरात दाखल। कांदा आयातीमुळे आता बळीराजा रडणार। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नवा फोटो अखेर जगासमोर। हिंदुस्तान टाइम्सने पब्लिश केला लेटेस्ट फोटो। दाऊदचं टेलिफोन बिल, पासपोर्ट ही उघड। नागपुरात हत्येचं सत्र सुरूच। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावई आणि मेहुण्याची गळा चिरून हत्या। औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणी 2 पीएसआय निलंबित। आरोपी स्वप्नील मणियार अजूनही फरार। हा काही माझ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे। पुन्हा तुम्ही 75 वर्षाची झाली हे सांगायचं काय करायचं। बारामतीत शरद पवारांच्या 75 निमित्त रंगला गुरु शिष्याचा सत्कार सोहळा। मेक्सिकोतल्या कोलिमा इथं पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक। कोलिमा परिसरात सुरक्षिततेचा येलो अलर्ट। लंचटाइम बुलेटिनमध्ये सुरुवात करूया आता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। राजकीय बातमी आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोगस अनुदान लाटल्याचा आरोप नेहमीच होतो, पण तो सहसा सिद्ध होत नाही। पण राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी फुशारकी मारण्याच्या नादात नुकसान भरपाईच्या नावाखाली कोट्यवधी बोगस अनुदान कसं लाटलं, कोट्यवधी रुपयांचं बोगस अनुदान कसं लाटलं याची जाहीर सभेत एक प्रकारे कबुलीच देऊन टाकली। निमित्त होतं उजनीतून पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचं।